राम राम कृष्ण हरे हरे जय राम राम कृष्ण हरे जय राम राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे सुंदरते ध्यान देवीवरी सुंदरते ध्यान उभी विटेवरी सुंदरते उभी विटेवरी हो सुंदरते उभी विटेवरी आकर कटेवरे ठेवनिया करकटावरे ठेवनिया कर कटेवरे ठेवनिया कर कटेवरे ठेवनिया तुलसी हार गळा कासी पीतांबर तुलसी हार गळा कासी पीतांबर ओ आवडे निरांतर हेचे ध्यान आवडे निरांतर हेचे ध्यान ओ आवडे निरांतर हेचे ध्यान ओ तुलसी हार गळा कासी पीतांबर 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 मकर कुंडली तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले कंठी कौस्तुभ मणे विराजित कंठी कौस्तुभ मणे विराजित ओ तुलसी हार गळा कासी पीतांबर 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 हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिले आवडी तुलसी हार कासी पीतांबर तुलसी हार कासी पीतांबर तुलसी हार गळा कासी पीतांबर तुलसी हार गळा कासी पीतांबर निरांतर हे
आवडे आवडे निरांतर हे जानरा आवडे निरांतर हे आवडे आवडे निरांतर हे जान आवडे 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 तुलसी हार कसे पितांबर तुळसी हार कसे पितांबर तुळसी हार कसे पितांबर तुळसी हार गळा कसे पितांबर विठोबार हरी विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरी जय जय राम विठोबार कुमाई विठोबार कुमाई रुद्रमरुदस्तुन्वन्ति दिवस्तवे वेदसाङ्गपदक्रमोपनिषदेर्गायन्त्ययं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुषरासगणाः देवाय तस्मै नमः राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय राम कृष्ण हरी लोचनी रूप लोचनी रूप लोचनी रूप
प्रकाश जनी प्रकाश अवघातनी प्रकाश हरि हरि राम कृष्ण मनी अवघाते प्रकाश अवघाते प्रकाश अवघाते प्रकाश घंटी हरि राम कृष्ण मनी अवघातनी प्रकाश अवघातने प्रकाश अवघातनी प्रकाश हरि राम मनी अवघाते प्रकाश अवघाते प्रकाश अवघाते प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाता उत्तम लोकाता उत्तम लोकाता वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम मंडळी आम्ही पडे विराडी आम्ही पडे विराडी आम्ही पडे विराडी तुका म्हणे मंडळी आम्ही पडे विराडी आम्ही पडे विराडी आम्ही पडे विराडी काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम विठोबा रखुमाई जय 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 काळीवाली वासवाने भजन करा विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई
कंठीधरा धरिला कृष्ण धरिला कृष्ण धरिला प्रकाश जनी प्रकाश लावाटो हे काला वाटे वैष्णव संभ्रम वैष्णव निका वैष्णवनिका संभ्रम हरी हरी विठ्ठल 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 हरी हरी विठ्ठल 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 टाळी टाळी वाजवा सर्वांनी भजन करा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जणी प्रकाश, काला वाटू एकमेका, वैष्णवणिका संभ्रम, वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखव, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडी वीरगाडे, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस लोक उजागर, रामदूत अतुलित बल धाम, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवारी सुमति के संगी, कंचन वरण विराज सुबेशा, कानन कुंडल कुंचित केशा, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, हे राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुनना बाबाजी पांडुरंगा गुरु प्रथम म्हणून दुसरे चरण संतांजिया,
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्य त्रैजनी देवाची. आता बंधुरंग भूमिका कीर्तनी असे ती उभे लोका. टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या विठाला विठाला विठाला. कंठी धरिला कृष्णमणी. अवघाजणी प्रकाश. काला वाटू एकमेका. वैष्णवणिका संभ्रम. प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन निरूपणाकरिता म्हणून दाखवलेला अभंग. यावच्च भूतलावरती जळजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्या संत परंपरेने आपला देह अखंड चंदनात झिजवला, त्या परंपरेतील देहूनिवासी जगद्गुरु तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा काल्यापर प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे. अभंग काल्यापर प्रकरणातील आहे, परंतु या अभंगाच्या माध्यमाने जगद्गुरु तुकोबारा काल्याच्या अधिकार्याचं वर्णन करतात. महाराज म्हणतात, ज्याने आपल्या कंठामध्ये कृष्ण आणि मनामध्ये कृष्ण धारण केला आणि ज्याने अज्ञानाची निवृत्ती केली तो काल्याचा अधिकारी. कंठे धरिला कृष्ण, मनी धरिला कृष्ण, अवघाजणी प्रकाश. जेव्हा कंठामध्ये कृष्ण येतो, मनामध्ये कृष्ण येतो, तेव्हा सर्वत्र माया निवृत्ती होते आणि मायापतीचं दर्शन होतं, म्हणजेच प्रकाश प्राप्ती होते. आणि जेव्हा या गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये घडतात तो काल्याचा अधिकारी होतो. आणि काल्याचा अधिकारी असतो तो फक्त वैष्णवच. वैष्णवाच्या व्यतिरिक्त जे आहेत ते काल्याचे अधिकारी नाही. हो, म्हणजे वो बिन बुलाए मेहमान है, बर का. वैष्णवाच्या व्यतिरिक्त काल्याला उपस्थित झाले किंवा काला खायला आले ते बिना बोलवायचे पाहुणे. अधिकारी खरा तोच कोण, जो वैष्णव आहे. वैष्णव कोण? ज्याने गळ्यात तुळशी घातली, कपडाला गंध लावला, पंढरीची वारी केली, तेवढा वैष्णव नाही. तर ज्याने मुखातून देवाचं नामचिंतन केलं, ज्याने मनामध्ये देवाला साठवलं, तो सुद्धा कोण आहे? वैष्णव. वैष्णवणिका संभ्रम. अनेकांना संभ्रम आहे, पण जो वैष्णव आहे तो काल्याचा अधिकारी. आणि वैष्णव जो आहे तो अप्पल पोट्या नसतो. वैष्णव काय करतो? सर्वांना देत असतो. हो, बाकीच्यांना सवय झाली फक्त मी, माझं आणि मला. काय काय? मी, माझं आणि मला, एवढं बाकीच्यांना सवय झाली. जेव्हा वैष्णव झालात ना, तेव्हा हे विश्वची माझे घर हा भाव अंतःकरणात वैष्णवाचा निर्माण होतो. आणि जेव्हा वैष्णवाचा विश्वात्मक भाव निर्माण झाला तर काला मिळाला तरी एकटा खात नाही. मग काय करतो? काला वाटू वाटू एकमेका. वैष्णवर का हा वाटतो आपण, पण मतदानाचे 1 दिवस अगोदर वाटतो. ते एकमेका वाटू नाही का. पण इथे काला आहे. परंतु वैष्णवाच्या अनेकांना प्रश्न आहे. वैष्णवांच्या व्यतिरिक्त जे आहे म्हणजे भगवंताचा जो दास आहे ना, त्याला काला मिळणार नाही या गोष्टीची शंका मनामध्ये येता कामा नाही. परंतु जो स्वतःला स्वतंत्र अस्तित्व मानतोय, जो स्वतःला स्वतंत्र समजतोय, त्याला प्रश्न आहे. ब्रह्मदेवाला वाटलं मी स्वतंत्र आहे. काय आहे? ब्रह्मदेवाला वाटलं मी स्वतंत्र आहे. देवाने त्या ब्रह्मादिकांना सुद्धा, देवांना सुद्धा काल्याचा अधिकारी ठेवलं नाही. वाकुलिया ब्रह्मादिका, ब्रह्मादिकांना सुद्धा वाकुल्या दाखवण्याचं सामर्थ्य वैष्णवामध्ये आहे. आणि तुकोबाराय म्हणले, वैष्णव म्हणजे या भूमंडळावर कोण आहे? बलवान आहे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडी विरगाढे. काला वाटू एकमेका. वैष्णवणिका संभ्रम. विठाला 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 विठाला. अभंगाचा सरळ भाव माझ्या मतीप्रमाणे तुमच्या पुढे प्रतिपादन केला आहे. विस्तृत चिंतनाकडे वळण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा. आपलं हे पुण्यपावन असलेलं श्री क्षेत्र वरखेडे आणि या क्षेत्रामध्ये चालत असेल आपला अखंड हरिनाम संकीर्तन महोत्सव वर्ष 20वे. बरं का? कितवं? बरोबर आहे ना? वर्ष 20वे आहे बरं का ताई दादा. 20वे वर्ष आहे. 19 वर्षापासून देवापासून आपण देवाकडे जाण्याचा प्रयत्न करत होतो. 20वे वर्ष का होईना पण देवापर्यंत आलेलो आहे, ते विशेष आहे. हे ज्याच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. ज्यांच्या लक्षात आलं नाही त्यांनी घरी जा, खिचडी खाणं, आराम करा, ताण घेऊ नका.
म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट 19 वर्ष आपण समोर केला, गल्लीत केला, पण जेव्हा देवाची इच्छा झाली आणि 20व्या वर्षी देवाच्या जवळ सर्व मंडळी येऊन गेलेली आहे. आणि मी सांगू का, देवाच्या जवळ गेलेला महोत्सव कधी हलका पडत नाही, तो मोठा झाल्याशिवाय. कारण देवाचं अस्तित्व त्या ठिकाणी असतं महाराज. तुम्ही ऑब्झर्वेशन करा, जिथे देव आहे तिथे रंगभूमी, रंग देवता नांदते, प्रसन्नता वाटते. आणि खरं आहे, देवाच्या ठिकाणी यायला आपल्याला 20 वर्ष लागले, पण आता काही वर्षातच आपण देवापर्यंत पोहोचणार, याच्यामध्ये काही शंका नाही. फक्त घाई करू नका, नाही तर घाई झाली तर लवकरच पोहोचायची शक्यता आहे. देवा या ठिकाणी भगवान हनुमंतराय केसरी नंदन हनुमंतरायांच्या कुशीमध्ये यावर्षी हा 20व्या वर्षाचा महोत्सव काल्याच्या चिंतनाकरिता येऊन ठेपलेला आहे. साधू संतांचा कृपाशीर्वाद, वैकुंठवासी श्री गुरु मोठे बाबांचा कृपाशीर्वाद, वैकुंठवासी हिम्मत बाबा कुवेकर यांच्या कृपाशीर्वादाने, आदरणीय प्रमुख स्वामीजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आपली ही पावनभूमी. आणि या भूमीमध्ये गेली 19 वर्ष आनंदाने करणारा हा महोत्सव, आणि या महोत्सवामध्ये गेली 8 ते 10 वर्षापासून दरवर्षी नित्य सातत्याने माझं चिंतनाचा योग माझ्या वाटेला येत आहे. हे माझं परम भाग्य आहे. आणि परमार्थामध्ये माणसाची श्रद्धा, निष्ठा आणि प्रेम, जिव्हाळा, याच परमार्थामध्ये आपली परमार्थातली एकात्मिता आणि परमार्थावरती असलेला विश्वास हाही दर्शवत असतात. बऱ्याच लोकांना अपडेट पाहिजे आहे, बऱ्याच लोकांना नवीन पाहिजे आहे, आणि प्रत्येकाला सवय झाली ये दिल मागे मोर और, आहे की नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला सातत्याने, कंटिन्युटी, ज्याला वारंवारिता शास्त्रामध्ये म्हटलेली आहे, वारंवारितेने त्याचा तुम्ही स्वीकार करत गेला तर ती गोष्ट तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. ती गोष्ट ती तुम्हाला कृपाच केल्याशिवाय राहणार नाही. मी पाहतोय गेली 8-10 वर्षापासून दरवर्षी कीर्तना महोत्सवातल्या एका कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला येत आहे. मी माझं परम भाग्य समजतो. या सर्व कार्यक्रमाला अगदी उत्तम कसा होईल, चांगला कसा होईल यासाठी अट्टहास करणारी समस्त गुरुदत्त भजनी मंडळ, या मंडळाच्या माध्यमाने अधिक कोणाचं नाव न घेता हीच सर्व मंडळी आहे मंडळातली, या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन महोत्सव. या महोत्सवातील सर्व गुरुजन मंडळी ज्यांच्या उपस्थितीने हा महोत्सव अधिक आनंददायी होतो, ते आदरणीय आमचे शरद महाराज अस्ताणेकर महाराष्ट्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर गायनासाठी उपस्थित असलेले आमचे ज्ञानेश्वर माऊली महाराष्ट्री पण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर मृदंग वाजवण्यासाठी आमचे मोगणकर महाराज, ज्यांचं नाव सध्या सर्वत्र चांगलं चालू आहे आणि नावाप्रमाणे गोड व्यक्तिमत्व आहे. आमचे ऋषी महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहे. रवींद्र महाराज आमच्या सोबत उपस्थित झालेले आहेत. इकडे विनेकरी म्हणून अधिकार भाऊ आमचे उपस्थित आहेत. आमचा योगेश दादा हार्मोनियम वाजवण्यासाठी आहे. सुंदर असं साऊंड सिस्टीम आमचे वासुदेवजी महाराज ते पण या ठिकाणी आहेत. त्यानंतर आमचे किशोर महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 चोपदार मला सांभाळण्यासाठी उपस्थित आहेत, नाही का. आमचे लोटन दादा आहेत, आमचे नाना आहेत, सर्वच आमची टाळकरी मंडळी आहे. प्रत्येकाचं नाव घेण्यापेक्षा उपस्थित असलेले सर्व संतांचे पायी हा माझा विश्वास साष्टांग हे करी प्रणिपात परिणामतः साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी ज्येष्ठ वारकऱ्यांमध्ये पुढे उपस्थित असलेले आमचे अण्णा, नाही का, ज्यांच्या मार्गदर्शनाने हे सर्व तरुण कार्यकर्ते काम करत आहेत. दादभाऊ, अण्णांचा अगदी जुना परमार्थ आहे, सर्वांना जवळ घ्यावं आणि हा परमार्थाचा प्रवाह चांगला कसा होईल यासाठी अट्टहास करत आहे. शरीर थकलं पण मनातला परमार्थ नाही थकला महाराज. तेवढ्याच मोठ्या जोमाने अजूनही परमार्थ करताना ती प्रसन्नता. अण्णांच्या तब्येतीकडे जाऊ नका, पण अण्णा जेव्हा रामकृष्ण हरी बोलतात ना, तेव्हा त्यांच्या रामकृष्ण हरी शब्दामधला पावर त्यांच्या परमार्थातला प्रवेश दाखवतोय. असे अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच मंडळी, तुम्ही सर्व महिला माता, पुरुष मंडळ, बालगोपाल, टाळकरी, माळकरी, ग्रामस्थ मंडळ, सर्वांचं या ठिकाणी शब्द सुमनांच्या द्वारा अभिवादन करतो, सेवेला प्रारंभ करतो. विठाल काय अडचण नाही, पुन्हा एकदा रिपिटेशन करतो. आमचं योगेश दादाचं मत आहे की साऊंडवाल्यांचं नाव घेतलं नाही का नाही, म्हणजे तुमचं लक्ष नाही. अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे. काल्यापर प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगाच्या माध्यमाने जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं होण्यासाठी, दास्यत्व स्वीकारण्यासाठी त्या ठिकाणी काही दास्याचं लक्षण त्या ठिकाणी सांगतात. भगवंताचं झाल्याशिवाय परमार्थामध्ये मागण्याचा अधिकार नाही, आणि मागायची वेळ आली
तर देव देतोय, पण परमार्थाला पूरक असलेल्या द्वैताची निवृत्ती करणारा भाव जो आहे तो भगवान दिल्याशिवाय राहत नाही. त्याचं नाव आहे काला. काय नाव आहे? काला. काल्यामध्ये आपण घ्यायला येतो आणि जागरामध्ये आपण मागायला येतो. पण मागत असताना आपण काय मागायला पाहिजे आणि मागत असताना आपण किती पात्र आहोत ते सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला पात्रताच आपली लक्षात येत नसेल तर तुम्ही देवाकडे कितीही मागा तरी मिळणार नाही. पात्रता सांगण्यासाठी काल्याचं चिंतन आहे आणि काल्याच्या चिंतनामध्ये जो पात्र आहे तो माझा आहे. अर्जुनाने विचारलं, देवा तुझं व्हावं यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? तुझं व्हावं यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? देवाने सांगितलं, माझा जो आहे त्यांनी या 6 गुणांनी आपण अवलोकन करायला पाहिजे, 6 गुणांनी अंकित असायला पाहिजे. म्हणजे कोणकोणते? अद्वेष्टा सर्वभूतानां, काय? अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. सर्वभूतानां अद्वेष्टा, सर्वभूतानां करुणः, सर्वभूतानां मैत्री, निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. या 6 गुणांनी जो अवलोकन करणारा आहे तो माझा आहे. ज्ञानोबा म्हणतात, जो सर्वभूतांची ठाई द्वेषात नेण्याची काही आप परू नाही चैतन्य जैसा. काय ज्ञानोबरायांच्या बोलूया? ज्ञानोबराय म्हणले, जो आपला आणि परक जाणत नाही ना तो माझा आहे. आणि जिथे भेद आला तो माझा नाही. आणि काला हे भेद निवृत्तीचं साधन येते तुमच्या लक्षात. काला भेद निवृत्तीचं साधन आहे. ज्याला काल्यामध्ये यायचं आहे त्याने भेद निवृत्त करायला पाहिजे. आणि जिथे भेद निवृत्ती झाली तिथे काला झाला. आपपरू नाही, आपला आणि परका हा भाव ज्या ठिकाणी राहत नाही. तुकोबाराय म्हणले, मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी. काल्याचा संबंध आहे मामा बर का. काल्याचा संबंध असा आहे, मी आणि तू हा भाव जिथे संपून जातो, जिथे एकत्वाचा भाव येतो ना त्याचं नाव काला आहे. विढाला विढाला. आणि त्या एकत्वाच्या भावासाठी ते एकत्वाच्या देवाचा सुद्धा स्वीकार करायला पाहिजे. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग. प्रत्येक वेळेस बुद्धीचे तरंग बदलले की देव बदलतो महाराज. मला सांगायचं नाही सोमवारपासून तर रविवारपर्यंत किती देव येतात आणि किती देवांच्या मागे आपण धावतोय. पण सर्वात महत्वाची गोष्ट, ज्याला त्या देव तत्वाच्या ज्या काल्या तत्वाची प्राप्ती करून घ्यायची असेल त्यांनी एकत्वाचा भाव पाहिजे. मग का हो महाराज, एकत्वाचा जर भाव घेतला तर तुम्हीच म्हणतात ना, अनंत रूपे अनंत वेशे अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्यासी बाप रखुमादेवर कोण बांधली कैसी. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. मग एवढ्या अवतारांमध्ये तुम्ही एकत्वाचा भाव कसा धारण करू शकता? एवढे जर अवतार देवाचे आहेत तर एवढ्या देवांमध्ये एकत्वाचा भाव त्या ठिकाणी धरता येणार नाही. तुकोबाराय म्हणले, जोपर्यंत तुम्ही एकत्वाचा भाव धारण करत नाही तेने बिन जीवा सुखानो हे तेने बिना जीवा. सुखानो हे तेने बिना जीवा. आपुला तो एक देव करून घ्यावा. एकत्वाचा भाव सांगितला, जर तो करता आला नाही तेने विना जीवा सुखणो हे. त्याच्याशिवाय जीवाला सुख तरी प्राप्त कसं होईल? आणि सुखाची अपेक्षा असलेल्याने देवाला एकत्वामध्ये आणावं, द्वैताचा भाव विसरावा.
आणि अद्वैताचा त्या ठिकाणी स्वीकार केला, परिणामता काल्याचा अधिकारी होणार आहे. समजा महाराज आम्ही एकत्वाचा विचार केला, आता आम्हाला एकच आवडतो, दुसरा कोणी आवडत नाही. पण लक्षात ठेवा, तुम्हाला तो आवडतो ते बरोबर आहे, पण त्याला तुम्ही आवडतात का? हाही प्रश्न आहे. त्याला जर तुम्ही आवडत नसाल तर काही फायद्याचं नाही. मग ते एकतर्फी होईल ना, आहे का नाही? दोघांकडून त्या ठिकाणी पाहिजे. ज्या देवाचं तुम्ही चिंतन करताय तो तुम्हाला आवडतोय, परंतु त्याला जर तुम्ही आवडत नसाल तर काही फायद्याचं नाही. त्यासाठी त्यालाही आवडणं गरजेचं आहे. मग त्याला आवडेल त्यासाठी तुम्हाला काय करायचंय? त्याला आवडेल यासाठी आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. त्याला आवडेल त्यासाठी तुम्हाला नामचिंतन करावं लागेल. कारण शास्त्रामध्ये सांगितलंय, कलऊ केशव कीर्तनाल, भाई कलिकाल में भगवान का चिंतन करने मात्र से प्रभु की प्राप्ति होती है, अन्य कोई साधन करने से प्रभु की प्राप्ति नहीं हो सकती. जप तप कर्म क्रिया नेम धर्म वावुगाची श्रम व्यर्थ जाई, वावुगाची श्रम व्यर्थ जाई, वावुगाची श्रम व्यर्थ जाई. जप तप कर्म क्रिया धर्म वावुगाची श्रम व्यर्थ जाई, वावुगाची श्रम व्यर्थ जाई, वावुगाची श्रम व्यर्थ जाई. कलियुगामध्ये जप तप कर्माला त्या ठिकाणी साधना मान्य नाही. वाहुगाचे श्रम व्यर्थ जाय. मग कलियुगात म्हणजे आम्ही काय करायला पाहिजे? म्हणले, कलऊ केशव कीर्तनात कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. अहो, कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. आणि जेव्हा तुम्ही भगवंताचं नामचिंतन करतात ना महाराज, तेव्हा तुम्हाला काही करायची गरज नाही. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुकोबारांना विचारलं, घालून या भार राहिलो निश्चिंत, निरविले संती विठोबाची. गोड सांगतात महाराज, जेव्हा तुम्ही त्याचे होता ना, तो तुमची चिंता करायला बसलेला आहे. मग तुकोबाराय म्हणले, या कलियुगामध्ये तुम्हाला त्याचं व्हायचं आहे ना, त्याचं व्हायचं असेल तर तुम्हाला अगोदर त्याचं नाम स्वीकारावं लागेल. जोपर्यंत नाम स्वीकारलं नाही तोपर्यंत तुम्ही त्याचे होऊ शकत नाही. मग का हो, त्याचं होण्यासाठी आम्हाला हो हो कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास. त्याचं म्हणून घ्यायचं असेल तर गळ्यामध्ये काय पाहिजे? गळ्यामध्ये काय पाहिजे? माळा पाहिजे. कशाची माळा? तुळशी. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा आणि म्हणवा हरीचे. मग त्याचं जर व्हायचं असेल तर अगोदर गळ्यात काय पाहिजे? तुळशी माळा. एखाद्या स्त्रीला एखादा पुरुषासोबत विवाह झाल्याच्या नंतर त्याची पत्नी म्हणून जर तिला जीवन जगायचं असेल तर त्याचं नावाचं काय घालावं लागतं? मंगळसूत्र कपाळाला, कुंकू हातात, पायात, जोडवे जोडवे की नाही. पायात काय बर का? पायात काय? जोडवे. जोडवे म्हणतात त्याला, बर का? जर त्याची पत्नी म्हणून तुम्हाला राहायचं असेल तर हे नियम सांगितलेले आहेत. तसं त्याचा दास म्हणून राहायचं असेल तर कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास. त्याचं म्हणून राहायचं असेल तर हे नियम सांगितलेले आहेत. बरं का? त्याचं म्हणून जर त्या ठिकाणी राहायचं असेल तर हे नियम सांगितलेले आहेत. तुकोबाराय म्हणले हे करावंच लागतं. एखाद्याला सांगा, अरे गळ्यात तुळशी माळा घाला, तो म्हणतो महाराज काय माळानी गरज नाही, आपली मननी माय. कसानी माय? मननी माय. मननी नको, किंटलनी घाल, मला काय करायचं? मनवर काय टाळ्या बटाय तुले. हो, पण मननी माय कवे तुटी जाई सांगता येणार नाही. हो, एक नियम आहे ना महाराज. माळा नुसती माळा घालली नाही, माळा घालताना तुळशीची माळा त्यांनी सांगितलेली. कंठी मिरवा तुळशी शब्द वापरलेला आहे. माळा घालायचं असेल गणत माया झोपट्या झोपट्या काय दव्या आहे की नाही, कोणत्याही माळा घालत्या आला असता. पण नाही, नॉमिनेशन केलंय शब्दाचं, त्या ठिकाणी प्राकटीकरण केलंय, सांगितलंय तुळशीचीच माळा तुम्ही जेव्हा घालणार तेव्हा तुम्ही त्याचे होणार. हा, बर का? मी कायम सांगत असतो महाराज. एखादा म्हणतो महाराज आम्हाला तुळशी माळेची गरज नाही. शरद महाराज काय महाराज, आम्ही पाप करत नाही, आम्ही सर्व चांगलं करतो, आम्हाला तुळशी माळेची गरज. पाप करत नाही, आम्हाला तुळशी माळेची गरज नाही, बिलकुल गरज नाही महाराज. आमचं सर्व चांगलं आहे, आमच्यावर देवाची कृपा आहे. अरे पण देवाची जरी कृपा असली तरी तू त्याच्या नावाचा कपाळाला बुक्का लाव, गळ्यात तुळशी घाल, एकादशी व्रत कर, मला गरज नाही म्हणे महाराज.
म्हणजे असं झालं, मुलगा लग्नासाठी मुलगी पाहायला गेला आणि मुलगी पाहायला गेल्याच्या नंतर त्या मुलीला मुलगा आवडला, मुलाला सुद्धा मुलगी आवडली, लग्न ठरलं. पण तिने एक अट घातली, म्हणे ऐका ना, मी तुमच्याशी विवाह करायला तयार आहे, लग्न करायला तयार आहे, परंतु माझी एक अट आहे. मुलाला वाटलं काय अट आहे, सांग, मान्य आहे मला. म्हणे अट अशी आहे, मी तुमच्यासोबत संसार करणार, तुमच्या मुलाची आई होणार, परंतु तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालणार नाही. जे भेगा तुम्ही काय सांगते, मी तुमच्या सोबत संसार करणार, तुमच्या मुलाची आई होणार, पण तुमच्या नावाचा कुंकू आणि तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालणार नाही. मग तिला बायको म्हणणार का दुसरं काय? नाही, बोला ना, हे उदाहरण काय म्हणणार तिला? ती करून आणलेली असते का ठेवलेली असते? चुकीचं वाटतंय तुम्हाला? हे तेवढंच सत्य आहे. त्याची म्हणून राहणार, त्याच्या मुलाची आई सुद्धा होणार, पण त्याच्या नावाचा कुंकू आणि गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालणार नाही. जसं तिला संसारात किंमत नाही, तसं त्याच्या कृपेने जन्माला आलेला प्रत्येक जीव त्याच्या नावाचा बुक्का आणि त्याच्या नावाची माळा जर गळ्यात घालत नसेल तर त्याला सुद्धा या ठिकाणी येऊन किंमत शिल्लक राहत नाही. म्हणून तुकोबारा म्हणले, इथे जर तुम्हाला त्याचं म्हणून राहायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट काय करावं? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कंठीधरला कृष्णामानी, कंठीधरला कृष्णामानी, कंठीधरला अवघाजणी प्रकाश. तुकोबर आहे म्हणले, ज्याने कंठामध्ये कृष्ण धारण केला, ज्याने मनामध्ये कृष्ण धारण केला. त्याचा दोन अर्थ असा आहे. कंठामध्ये कृष्ण, कंठी धरीला कृष्ण, मनी धरीला कृष्ण. मनामध्ये सुद्धा पाहिजे ना, मन में एक उपरवाचा, नाही का, मुंह में राम. हा, बाकीच्या तर फक्त तोंडातच राम राम आहे, देव देव आहे. बाकीच्या लोकांना आहे ना नाना भाऊ, असं वाटतं ना, बस बाहेरच्या लोकांनी आम्हाला पारमार्थिक म्हणावं. पण मी सांगू तुम्हाला, बाहेरच्यांनी त्याला पारमार्थिक म्हणावं त्याच्यापेक्षा देवाने त्याला आपलं म्हणावं, यासाठी माणसाने परमार्थ करायला पाहिजे, यासाठी करायला पाहिजे. काही नुसते पुढे नाव नाही. काही तर गावात अशी लोक मी पाहिले, त्यांचं जर नाव घेतलं नाही कीर्तनामध्ये, त्या फुगी जात, बाबा आपले चालत नाही. अरे, नाव न घेण्यामुळे बाबा चालत नसेल तर त्या माणसांना माणूस म्हणावं का? मी तर म्हणावं त्याने माळा काढून घेऊन दुसरं काहीतरी काम करत नावासाठी. मी तर असं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, त्या बाबाजवळ तुझी लायकी नाही, हा त्याचा अर्थ आहे, बाकी काही. जेव्हा तुमची पात्रता असेल ना, त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी तुमची स्वीकारण्याची तयारी आहे. सरळ आहे महाराज. जेव्हा तुम्ही त्याचं म्हणून प्रवेश करायचा असेल ना, तर मनामध्ये आणि कंठामध्ये सुद्धा काय पाहिजे? कृष्ण पाहिजे. त्याचा दुसरा अर्थ आहे, कृष्णमणी म्हणजे काळा मणी. कोणता मणी? कृष्ण म्हणजे काय? काळा मणी. काळा मणी धारण केल्याच्या नंतर निवृत्ती होते अज्ञानाची. आता तुळशी सुद्धा काळीच आहे, बुक्का सुद्धा काळाच आहे. त्याचा स्वीकार केला तर अज्ञानाची निवृत्ती होते. मी सांगत असतो ना, माया के पट खोलतो हे पिये मिलेंगे. मायेचा पडदा बाजूला झाला, भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. किती गोड आहे. य चमक य दमक फुलवन मम
सब कुछ सरकार तुम्हीं से, इतला के पवन चुमे सैया के चरण, बगियत में बाहर तुम्हीं से। तू है मोरा सजन मैं हूँ तोरी, अब बाह पकड़ ललन मोरी। चाहे जा चाहे उठ जा, चाहे जा चाहे उठ जा, मेरे दिल में प्यार तुम्हीं से, सब कुछ सरकार। भगवंताची कृपा झाली, मनामध्ये कृष्ण आहे, कंठामध्ये कृष्ण आहे, अज्ञानाची निवृत्ती, अवघा जणी प्रकाश। आणि एकदा जर तुम्हाला अज्ञानाची निवृत्ती झाली तर तुकोबाराय म्हणले त्याच्या कृपेने तुम्ही त्या गोष्टीसाठी पात्र होतात। आणि माझं वाक्य आहे अण्णासाहेब बर का, कायमचं वाक्य आहे, रोज देवाकडे पात्र घेऊन मागण्यापेक्षा कधीतरी पात्र होऊन जा, मागायची गरज राहणार नाही। पात्र होणं गरजेचं आहे। जेव्हा तुम्ही पात्र त्याच्या निकषाला पूर्णत्वाला येतात त्या दिवशी तुम्हाला मागायची गरज नाही, तुम्ही काल्याचे अधिकारी होतात। काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवाच्या अनेकांना तो संभ्रम आहे। काल्यासाठी तुम्ही तेवढे सामर्थ्यवान झालात, तुम्ही या गोष्टीसाठी पात्र झालात तर तुम्ही काला खाऊही शकतात आणि काला वाटूही शकतात। पण कोणाच्या आश्रयाने, एकदा आपण त्या देवाचं चिंतन करूया। काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम। मग काला वाटण्यासाठी जर तुम्ही अधिकारी होत असाल तर काल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट सांगितली, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी। देवाने गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे त्याचा उच्चार करायचा आहे। हो, गोपाळांच्या संबंधामध्ये जो लीला केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मृत्तिका भक्षण लीला असेल, माखण चोरी लीला असेल, उखळ बंधन लीला असेल, वस्त्रहरण लीला असेल, देवाने केलेले वाळवंटामध्ये खेळ असतील, आणि त्या खेळांच्या नंतर देवाने जे केलेलं आहे तो म्हणजे काल्याची लीला। हो, ती लीलापर्यंत त्या ठिकाणी प्रत्येक भक्ताने ती चरित्र श्रवण करायला पाहिजे। ज्याचं चरित्र श्रवण केल्याने पुण्याची प्राप्ती होते ते चरित्र म्हणजे कृष्ण चरित्र आहे। आणि त्या कृष्ण चरित्राचं वैशिष्ट्यच असं आहे महाराज, त्या कृष्ण चरित्राला ज्या ज्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी उच्चारण करणार ना त्या त्यावेळेस तुम्हाला पुण्याची प्राप्ती आणि आनंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार। दशम स्कंदामध्ये भगवंताचं विस्तृत चरित्र वर्णन केलेलं आहे। नंदास्त्वात्मजे उत्पन्ने जाता लाहदो महामणः, आहो विप्राण वेदज्ञा स्नातः सुचिरं कृतः। नंद बाबा के घर पुत्र वहां सो ब्रजवासियों को बात की खबर चली, और जैसे ही ब्रजवासियों को बात की खबर चली तो ब्रजवासी दौड़े दौड़े गए। अरे हाय गयो, अरे ब्रजवासियों, जिस चीज की हर किसी को राह थी वो नंद बाबा के घर छोरा भयो है। ब्रजवासियों ने कहा अरे छोरा ना भयो तो का भयो? ओ नंद घर नंद भयो नंद घर नंद भयो
सांगू कुणाला यमुनेच्या काठी गोकुळ करले गोड गाला नाचू गवताला पैठण ठरले यमुनेच्या काठी गोकुळ करले नाचू गवताला पैठण ठरले टुनटुनाना दिसतो प्यारा टुनटुनाना दिसतो गीता संसार के भगवान ने दिए हुए हाथों को ऊपर करते हुए ताली सेवा करते हुए माझा कानाचे नामावरी गोंढा तरी गोंढ्या ओ या कानाचे नामावरी गोंढा या कानाचे नामावरी गोंढा नंद घर नंद भयो जो बोलेगा नहीं उसे बगल वाले की कसम दोनों हाथ ऊपर उठाई थकी गया तुम्हें पुल्ला टप्पा वाला उड़ा वरती करा उड़ा हाथ वरती करा सर्वांनी जोरात म्हणाय नंद घर नंद भयो नंद घर नंद भयो बोल नंद के नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी हे कोण दिनो घोड़ा कोण दिनो पालकी ब्रज में बधाइयां बांटनी आरंभ हुई महाराज जिन्हें जिन्हें खबर चला कि नंद बाबा के घर लाला को जन्म है गो सुब्रजवासी दौड़े दौड़े गए और बाबा से कहने लगे बाबा बधाई हो तुम्हारे घर में लाला को जन्म है गो बाबा ने कहा हाँ हाँ महाराज हमें भी खबर चली कि हमारे घर में लाला को जन्म है गो लेकिन लाला को मोड़ो देखो ना अरे बाबा बड़े भागी हो 90 साल की उम्र में छोरा भयो है बोले कहाँ करे बात तो संतन की कृपा आशीर्वाद की है जो संतन के चरण लगे पैर पकड़े सो संतन की कृपा आशीर्वाद से घर में महालाभ प्राप्त है आज नंद मारे बधैया संतन की कृपा आशीर्वाद से हमारे घर में बालक है वही संतन ने कहा अरे नंद बाबा के घर बालक नहीं हुआ है आनंद हुआ है क्या हुआ है आनंद और मैं देख रहा था जितने भी श्रोता मातृशक्ति यहाँ इकट्ठा हुई है मेरे भाई बंधु बुजुर्ग जितने भी यहाँ हैं जितने भी कीर्तन श्रवण करने उपस्थित हुए हैं जिन्हें जिन्हें लगा है कि भगवान का जन्म महोत्सव आनंद से करना चाहिए वो सभी तुरंत खड़े हो गए और तुरंत झूमने लगे मैं तो ये कहता हूँ कि जो भगवान के निकट वाले होते हैं वो जो भगवान का नाम भी सुन ले तो भी झूम उठते हैं गाये नाचे उड़े आंफुलिया छंदे भगवान के निकट वाले जो होते हैं भजन सुनते ही झूमने लग जाते हैं जो थोड़े डिस्टेंस वाले होते दूरी वाले है ना उन्हें कहना पड़ता है नाच लो थोड़ा झूम लो और बाकी कहते हैं महाराज बस यहाँ नाचने से अच्छा है घर जाके चल छैया 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 वो घर कर लेते हैं महाराज लेकिन मैं हमेशा कहता हूँ है ना
जो निकट वाले होते हैं भगवान के आनंद में आनंद मानने वाले होते हैं। मैं हमेशा कहता हूं जो भगवान के यहाँ आके भगवान के लिए नाचता है उसे संसार में जाके नाचने की जरूरत नहीं होती, और जो घर जाके नाचेगा वो यहाँ आके भी नहीं नाचेगा। इसलिए नंद घर आनंद भयो जय कन्हैया, हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी, नंद के आनंद भयो। अरे जरा जोर से बोलिए, नंद के आनंद भयो। हाँ बस कल्याण हो जाएगा ठाकुर जी की कृपा से हर किसी का। बस गाते रहिए, मुस्कुराते रहिए, जो हंसता रहेगा उसका घर बसता रहेगा। हाँ, इसलिए हमेशा प्रसन्न होकर भगवान का चरित्र श्रवण करना चाहिए, अन्यथा होता है क्या महाराज। जो यहाँ आनंद हुआ था, गोपियां एक दूसरे से कहने लगी, अरे नंद बाबा के घर पुत्र हुआ है। गोपियां दौड़ने लग गई महाराज, और जिन्हें खबर चली वो अपने ही घर व्यवस्था करने लगी। गुड़िया तोरणे करती कथा गाती गाणी, बाळ कृष्ण नंदा घरी, आनंद ल्या नर नारी। किती आनंद ल्या हो कवळाना म्हणती गंगानीला पुत्र राधा यशोदे, हे गौरांगा मनती गौरानीला पुत्र झाला यशोदेला। एक गावी एक कुळ्या ताटी बाटी चुंचवडे, आनंद हुआ, ब्रजवासी झूमने लगे महाराज। गुड़िया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळ कृष्ण नंदा घरी, आनंद ल्या नर नारी। कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार। इकडे आनंद चालला, तिकडे कंसाची झोप उडली आणि कंसाने दरबार भरवला। दरबारामध्ये सांगितलं, अरे आहे का कोणी असा या दरबारामध्ये बसलेला जो माझ्या शत्रूला मारेल? कोणी बोलत नाही महाराज। दरबार झाला गपकार, आणि दरबारामध्ये शांतता पसरली। पण असं आहे देवाचं गायीनं लीला चरित्र पोवाडे। देवना पावाळा वेगळा आहे, कोणता पावाळा आहे? आपण आपला पोऱ्या गलीमा खेवायला घ्या आणि किचन घर उन्हा आणि घर जर लढाई उनी माय काय म्हणत लैना माय पावाळा जाई की देवाच्या खोड्या म्हणजे देवाचे पोवाळे ते आनंदाने वर्णन केले तरी सुद्धा त्याची फलश्रुती आहे, परिणाम आहे। कंसाने सांगितलं, कंसेन प्रहिता घोराम पूतना बाल घातिनी सा मुंचला मिती प्रभाशिनी पद्धती। कंसाने त्या ठिकाणी पाठवलेली पूतना उभी राहिली। तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कंबरे नाकात नक घालूनी सारा थाट थाट करुणी सारा थाट थाट करुणी नकत नत घालूनी सर्व ताट माट करुणी सर्व ताट माट करुणी हो लगा के गजरा पहन के साड़ी चांद से मतवाली गोकुल में आ गई है, आ गई है, गोकुल में आ गई है। ये लगा के गजरा पहन साड़ी चांद से मतवाली
गोकुल में आई है, गोकुल में आई है, गोकुल में आई है। ओ मेरी पुतना, ओ मेरी पुतना, तूने विष पिलाया। ओ मेरी पुतना, तूने विष पिलाया। लगा के गजरा पहन के साडी चाल चली मतवाली। परिणाम असा झाला, पुतना आली। 3 महिन्याच्या आत बालक ज्या ज्या ठिकाणी जन्माला आली त्या त्या मुलांना मारत मारत नंदबाबाच्या घरी आली। बरं का, ऐका ताई, आवाज दिला, यशोदे बाहेर ये। यशोदा माय म्हणे इथला दुपार ना बरे, कोण आराय मारायने, टाइम कथा जाहीर आराय कधी मारायने। तेवढ्यात यशोदा माता बाहेर आली, म्हणे बाई काय ग असं काय करते, कोण ग म्हणे तू? म्हणे अगं तुला मुलगा झाला ना? म्हणे हा। म्हणे त्या मुलाला पाहायला मी आली। म्हणे रॉंग टाइम, चुकीचा वेळ आहे, म्हणे मुलगा झोपलाय। बरं आहे तरी तू कोण? म्हणे मी तुन बहीण। म्हणे कोणती बहीण? जीज बहीण, फुई बहीण, माम बहीण, सई बहीण, गुरु बहीण, मानेल बहीण, कोणती बहीण? ती म्हणे मी लाडकी बहीण 1500 वाली। कोणती बहीण? लाडकी बहीण 1500 वाली। म्हणे पुतना तू नवी नाव होतं? म्हणे मग अरे का, मी सांगू तुम्हाला, मी सांगत असतो महाराज, भाग्यवान बहिणी आहेत तुम्ही, तुमले भाऊ मुख्यमंत्री भेटेल। आणि मी सांगू, जिना भाऊ चांगला तिने दिवाळी चांगली, तिने आखाजी चांगली, तिने रक्षाबंधन चांगलं। कोण? जिना भाऊ चांगला तिनं भडक चांगला। पण तुमना भाऊ अशा चांगला आहे, तुमना दर महिना चांगला, प्रत्येक महिना चांगला। आमनाच भाऊले काय होईल काय माहिती, आमलेच तराजे। हो काय सांगा, भाग्यवान आहे तुम्ही। मुख्यमंत्री बहिणी वगैरे तिरो तुमना आवाज वाढी गया, घरमा आमना आवाज दाबी मारेले। काय सरकारने फ्री करून ठेवलंय, फुकटनं गहू तांदूळ 1,500 तेल तिकाले दिराना। काम करायला जावानी गरज काय, खायले हो? हा, काम कठीण आहे तुमचं, पण भाग्यवान आहे तुम्ही। हा, आमना घर में बागी बोला म्हणतो का? म्हणे मी मुख्यमंत्री बहीणचे। म्हणे म्हणते मी बी त्यान पाहुणा आहे, जोर मा बोलतो मी, बागी बोलणार नाही महाराज। पण भाग्यवान, पण बरं का हुशार आहे, बरोबर पकडा, बरोबर सुरू लाडक्या बहिणी त्याचे पकडा। महाराष्ट्रामध्ये फुल सरकार काढले, शो पण 2100 दिवस म्हणे, पण लब्बाळे बरं तुम्हाला 1500 वर चालाय ना। त्यामुळे व्याप त्यांनी आधी काय करा माहिती का, चुलत बहिणीचे कट करा, 5 लाख चुलत बहिणी कट करा, सगळ्याच बहिणी ठेवले जाते। 5 लाख महिलांचे आता पगार कट झाले, ज्यांना खाता पडणार नाही समजले तुम्ही चुलत बहिणी। हुशार आहे तो, त्यांनी एसटी सुद्धा अर्धी फुकट करते, 75च्या पुढे फुकट। आणि स्त्री असली की तिला अर्ध तिकीट, घाटामा जायला एसटी फायदा मा चालाय, ते अर्ध तिकीट ना पायरे फुल तिकीट वळले जाते एसटी मा, चला हा चालली एसटी फुल। आणि ते फुल एसटी मा माणसाले टाळ्याने हो। मी एक दिवस विचार केला, रोज शिंदखेडा धुळे येणं जाणं, रोज 4 व्हीलरला आणि 500 जातच, यावा जावा 1000 जातं, त्यापेक्षा एसटीवर जाऊ 50 जाते ना, 50 जाते। मी विचार करा, शिंदखेडा बस स्टँडवर मी आता बॅग हात माते उपर नाही खांद्यावर, लोक अरे आपलं काय अडचण, एसटीवर गेलो बस स्टँडवर, चला धुळे धुळे धुळे, आली गाडी, आई बायास गर्दी। आता मी काय गाव ना महाराज, मी त्या गर्दी मी घुसायला लागलो, ती दली महाराज शोभत का तुमच्या तसा म्हणे बायास मग काय उभा म्हणतो, मला बाजूला केलं महाराज, त्याचं वरती चढायला मी बी हुशार, म्हणे उपर लिहिलं खिडकी मग शीट टाकली, जागा सांभाळली ना, आपलं काय करणं, खिडकीतून उपर टाकलं, शीट सांभाळ। घटना घडली, सर्व चढले, म्हणतो निवांत चढलो, आपली काय जागा सांभाळली। मी चढलो, मध्ये गेलो, म्हणा शीटवर एक ताई बटे, मी त्या ताईला सांगितलं, गर्व आहे म्हणे, म्हणतो का ब मना रुमाल टाकेल होता म्हणे आडे, मी सांगितले मना रुमाल होता ताई म्हणता आडे, आई मन जागा आहे आणि मग कोठे तुला रुमाल म्हणता आडे होता, दगबो म्हणे कथा होईल, खिडकी मग दग बाहेर पे गेलो होता। ओ म्हणा बाप ती रोजा पाय पडल्या, तुम्हाला भरशी लागा मजा। हा लाडकी बहीण आहे ती, हा कंसाच्या घरी कंसाने पाठवलेली, आणि जशी आली यशोदा माता म्हणे बाई आता बाळ झोपलंय,
देव रडायला लागला. देव म्हणे माडी मी जपा काढा लिहिले मी काटा काढा लिहिल. वेलकम एव्हरीबडी कम. येऊ दे म्हणले तिला मध्ये काय. आणि आली पूतना. देवाने पूतनेला मारलं, तृणाव्रत मारला, शक्तासूर मारला आणि देव रांगायला लागला. कसा रांग याच्या हाती लोण्याचा कवळू मुख माखिले आळू माळू चुंबन घेता ये परिमळू नवणी ताचा गसये तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांग. देव रांगायला लागला. रांग तरंगणी चोरी तालून. देवाने त्या ठिकाणी थोडे 1 वर्ष झाले. 1 वर्ष झाल्याच्या नंतर भगवान थोडे मोठे झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मंडळ स्थापन केलं. त्या मंडळाचं नाव आहे बालगोपाल चौरी मित्र मंडळ. मंडळामध्ये पेंद्या, सुदामा, वर्ज्या, वाकड्या, मधुमंगल, श्रीदामा सर्व एकत्रित आले. आणि एकत्रित आल्याच्या नंतर देवाला सांगितलं, देवा आम्हाला संतुष्टी होईल, आमची पुष्टी होईल असं काहीतरी कर. मग सर्व देवाने सर्व गोपाळांच्या सोबत माखण चोरी लीला केली. कोणती लीला? माखण चोरी लीला. देवाने सर्व गोपाळांना घेतलं महाराज. आता गोपाळांना घेतल्याच्या नंतर प्रत्येकाच्या घरी खायला आहे, पण जो चोरी करण्यात आनंद आहे तो घरचं असलेलं खायला आनंद नाही महाराज. बघा तुम्ही घरण्या भजा चांगल्या लागते का हॉटेलने? असं लागेल तुम्ही हॉटेलने भजा हो त्या कशा काय गोडच लागते. घरने भजा नाही आवडत. बरं जाऊ द्या. तुम्ही लहान असताना दुसऱ्याच्या शेतामध्ये उड्या मारून कान्या कोपऱ्यात जाऊन असलेली बोर आणि त्या बोरीवरून तोडलेले बोर खाताना गोड लागायचे का? आता लाळीवरून विकत घेतलेले बोर गोड लागतात तुम्हाला? नाही खरंच सांगा. तुमनं चावी खरं आहे की नाही? कोणते गोड लागायचे? चोरी केलेले बोर गोड लागायचे. जाऊ द्या ना. तुम्ही हापूस आंबा घेऊ शकता, 1000 रुपये किलोचा आंबा तुम्ही घेऊ शकता, पण जी दुसऱ्याच्या शेतात आंब्याच्या झाडावरची कैरी दगड मारून चोरलेली तो दगड आंबा जाळवाला काढली मागे पळेन आपण पुढे पोहोच. त्यामुळे आनंद होता काही एकत्रेला आनंद आहे. हो. आणि इथला चॅप्टर होतो ना मी दाखल म्हणजे मी मीठनी पुढे सुद्धा केजा माटी तोडताच खायला ठेवा. तो आनंद वेगळा होता महाराज. तो आता करता येणार नाही. जया अंगी मोठेपण तया आता ना कठी. हो. बरं चोरी करायला गेलं तर जाळवाला सांगितलं जाऊ द्या महाराज खावा महाराज वरती चिडीन पडीन खावा ताण नका. तो आनंद पण नाही शिल्लक राहणार ना महाराज. देवाने घरामध्ये ताकाचं सरोवर आहे. 9 लक्ष गायी गडी वाट पाहती यमुना थडी. एवढ्या गायी असताना सुद्धा चोरी करण्यामागचं कारण काय? देव त्याचा स्वीकार करतो जो मनाने निष्काम झालेला आहे. त्याच्याच घरी चोरी झाली. प्रत्येकाच्या घरी चोरी झाली नाही. घरातले सुद्धा निष्कामतेने नसल्यामुळे घरात सुद्धा देवाने ते केलं नाही. जेव्हा यशोदा मातेच्या अंतकरणात निष्कामतेचा भाव जन्माला आला तेव्हा देवाने घरात चोरी केली, माकडांना खाऊ घातलं. देवाची लीला दिव्य आहे. सर्व गोपाळ एकत्रित केले महाराज आणि गोपाळांच्या चोऱ्या एवढ्या वाढल्या. हो. सर्व ठिकाणी आवाज झाला मच गया शोर सारी नगरी रे. हो Bye.
घाला। गोपियों ने पूछा अरे कहाँ को किसको छोरो है? बोले नंद के लाल है, कृष्ण कन्हैया। सभी गोपिया इकट्ठा होगी, अवघ्या मिळवणी गवळणी आल्या नंदाच्या अंगणी। यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे। आवरी आवरी आपला काना, नासी एल्या आमुच्या सुना। दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मा। मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घाली। तुझा पोरगा आवरला जात नाही यशोदे, हे सांग। यशोदा माता म्हणे माझा पोरगा तसा नाहीये। कसा आहे? बाळ सगुण गुणाचा दादा, बाळ सगुण गुणाचा दादा, सगुण गुणाचा दादा, सगुण गुणाचा यशोदा माता म्हणे खोटं बोलू नका, खोटं नाटं बोलू नका। आता तुम्ही साऱ्या जणी सांगा की मला कोणी नका ना आळ घेऊ बाळावरी। माझा पोरगा तसा नाही। 5 वर्षाचं माझं बाळ अंगणी खेळ खेळ काल टिकाची घेता आळ। आहे म्हणे माझ्या मुलाच्या बद्दल तुम्ही खोटं बोलतात। माझा पोरगा तसा नाही, माझा मुलगा गरीब आहे। तेवढ्यामध्ये एक आली, तिसरी आली धावणी आणि ग बाई काय केली करणी। पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ देवणी। काय केलं म्हणे? म्हणे त्यासनी दाढी आणि मनी येणी दोन्हीले हा भांडी नोकरी घ्या म्हणे। मग आई तुला काय समजणं? म्हणे मी सकाळी पाणी भरायला उठणू आणि मना येरीले झटका बसला। मी त्याला सांग का हो सोन्यान बाप्पा येणी वडू नका म्हणे। तो म्हणे येळी मी तुम्ही येणी वडत नाही, पण तू का वळत म्हणे? म्हणे दाढी सकाळी मग दारादारी उपटा उपटी होई। यशोदे हे चांगलं नाही तुझ्या मुलाला सांग। ऐ ग यशोदे बाई ग, तुझ्या कृष्णाला शिकीव काय हे सांग म्हणे तुझ्या पोराला। यशोदा माता म्हणे मग? म्हणे बहीण त्या दिननी घटना तुले काय सांग? म्हणे काय? बांधी दे उपडी घ्या। मी त्यातले सांगा मी तुम्ही दाढी वळत नाही, त्यामुळे मी बी तुझी येणी वडत पिट्टम फाट। मी पाणी भरण्यापुरता पुढे पाऊल टाका, खाटलावरती वळाय उन्हात पण येत्या मागे टर टर कर मला। मग मी त्यांना सांगितलं हे घडलं तरी कसं? तो म्हणे तू कुठे गेली होती का? म्हणे कोडेच नाही। नंद बाबांवर गई ती म्हणे। हा काय बोलली? म्हणे नाही, हा फक्त त्या बाकीने जायला होता तिथं संगे हाले हा नाहीले नाही इथलंच बोलू म्हणे। म्हणे बरंच आहे इथलंच बोलली, जास्त बोलती उपट टांगी जाता म्हणे तो। म्हणे यशोदे तुझ्या मुलाला सांग असा आहे तुझा मुलगा। यशोदा माता कृष्णाला म्हणते कृष्णा खरं आहे का रे हे? आई मी तुझा एकुलता एक आहे ना, यांना ते सहन होत। यशोदा माता सांगते नका ग सयानो, नका ग सयानो, नका घेऊ 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 यशोदा माता म्हणे माझा पोरगा तसा नाही। हा सर्व गवळणीने यशोदा माता बोलायला लागली आणि एक गवळण आली म्हणे यशोदा अगं ताई मी तुझी बहीण आहे की नाही? म्हणे हो। अगं मी तुझ्या बचत गट मध्ये काम करते, 1 हप्ता तरी बुडू दिला का? म्हणे मी। म्हणे नाही। मग मी सांगते ते खरं आहे। म्हणे काय? म्हणे बहीण तू ना पोऱ्या तशाच। म्हणे कसं? म्हणे हा चांगला आहे, हा 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 हे तसाच आहे, जे सर्व सांगतात ते खरं आहे।
शेवटचे गवळण शेवटचं बोलून पुढे चालते. पुढे आली ती म्हणली, अगं मी झोपली होती. मी असता माझे घरी रात्र झाली दोन प्रहरी. मी असता शेजारी बाई बाई अवचितारी तुझा हरी तुझा अवचित हरी तुझा अवचित हरी तुझा अवचित हरी तुझा अवचित हरी तुझा. मी असता निज सुरी मुंगूस घेऊन भीतरी. मी झोपले असताना तुझा मुलगा आला, मुंगूस घेऊन आला आणि मुंगूस घेऊन त्याने माझ्या पोटावर सोडला. जसा मुंगूस मामा पोटावर सोडला, मुंगसाच्या शब्दाची केस माझ्या पोटाला लागली आणि मी घाबरली ना. नुसती घाबरली नाही, ओ भूत भूत पळाले ग बाई बाई अवचित हरी तुझा लागे सखे. म्हणला आई ऐक ना बाई, तुझ्या पोराला सांग हे चांगलं नाही. यशोदा माता म्हणे, कृष्णा तुला मी ताकीद करीते घरी कुणाच्या आई जाऊ तरी कुठे. म्हणले तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राणात गेले. महाराज खेळ सुरू झाला. हमामा पोरा हमामा पोरा हो कसा सापडला सिया आला तुझ्या वारीला. नाही गुंतलीला नाही गुंतलीला ओ किती गरजले किती करसले कानो खेळ गोपाळ म्हणले किती खेळलं तरी खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. म्हणला माझी आहे तैसीब आहे नाही तरी आपल्या घरा जाय. देवाने सर्व गोपाळांना एकत्रित केलं आणि ते काल्याचे अधिकारी झाले. ब्रह्मादिकांनी यायचा प्रयत्न केला. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव तुकामने भूमंडळी आम्ही बडी वीर गाढे. बरहा पीडम नटवर्वपो कर्णयो कर्णिकारम बिभ्रतवास कणक कपीशम वैजयंतीच माला. रंध्राण वेणुरधर सुदय पूरयन गोपवृंदै वृंदावरण्यं सुपदरमणं प्रविशद गोपकीर्ती. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवाने गोपाळांच्या संबंधामध्ये जो काला केला तो काला संतांनी आपल्यापर्यंत पोहोचवला. त्या संतांचं एकदा चिंतन करू. ज्ञानेश्वर माऊली राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए
सच कहता हूँ राधे तकदीर बदल जा। या 20व्या वर्षाचं काल्याचं चिंतनाची सेवा माझ्या वाट्याला आली आणि या काल्याच्या चिंतन सेवेकरता ज्यांनी यजमानपद स्वीकारलं ते महाप्रसादाचे मुख्य यजमान वैकुंठवासी खंडेराव मोतीराम माळी बसव व वैकुंठवासी मंगलबाई खंडेराव माळी यांच्या पुण्यस्मरणार्थ गंगा भागीरथी सुमनबाई खंडेराव माळी यांच्याकडून या ठिकाणी ही महाप्रसादाची व्यवस्था ताईसाहेबांनी आईसाहेबांनी ही सेवा घेतली आणि निश्चितच महाराज भगवंताच्यासाठी अन्नदानाची उपाययोजना करणारे काल्याची व्यवस्था करणारे जे आहेत भगवंताच्या कृपा पात्र ते असतात कारण प्रत्येकाला तो अधिकार मिळत नाही. घेतो जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय गुरु कृष्ण बनवा तुम्ही वारे दोही कडे मुख पसरून बरे तुम्ही वारे दोही कडे मुख पसरून बरे तुम्ही वारे दोही कडे मुख पसरून बरे काला वाटू एकमेक वैज्ञानिका संभ्रम काला वाटू एकमेक वैज्ञानिका संभ्रम काला वाटू एकमेक वैज्ञानिका संभ्रम करा महाराज महाराज करा महाराज महाराज करा महाराज महाराज ज्ञानदेव सदन्य काळा दिवस आज इक्रले नव सदन्य काळा दिवस आज इक्रले नव सदन्य धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन महाकैवल्य संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा तेजसेवती संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा बोले विश्व भ्रमण केले मनोवेदला माझा राजा गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाया सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाया आरती तुकाराम सच्चिदानंद मूर्ती पाया दाखवल्या आरती तुकाराम डोळ्यांपायी